लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की आबा कलाला म्हणत असतात की मला माहिती आहे ग पोरी, तुझ्या घरामध्ये अपमान झालेला आहे, तुझ्या कलेचा देखील अपमान झालेला आहे, परंतु अजिबात मी अद्वैतला माफ करणार नाही ना सरोजला माफ करणार आहे. तुला तुझा अधिकार हा मिळवून देणार म्हणजे मिळवून देणार. तेवढा तर स्वामीनाथनना ते कॉल करत असतात आणि सर्व सत्य सांगत असतात की हे डिझायनर दुसरी तिसरी कोणी नसून माझी सूनच आहे. मग स्वामीनाथन म्हणत असं अच्छा कलाने ह्या डिझाईन काढलेल्या आहेत का? मग खूपच छानच गोष्ट आहे. मला तिच्या डिझाईन्स खूप आवडतात, तिची कला खूप छान आहे, तिला किती अनुभव आहे. स्वामीनाथन खूप तिचं कौतुक करत असतात. आबा म्हणत असतात परंतु अद्वैतला हे आवडत नाहीये आणि म्हणूनच रिजेक्ट केलेले आहेत तिच्या डिझाईन्स. स्वामीनाथन म्हणत असं अजिबात नाही, असं अजिबात चालणार नाहीये, मला कलाने केलेल्या डिझाईनच हव्या आहेत, मी दुसऱ्या डिझाईन्स अजिबात एक्सेप्ट करणार नाहीत. मग इथे आबा म्हणत असतात परंतु ही गोष्ट अद्वैतला कळत नाही ना, तुमच्या पद्धतीने जरा समजवा तर बरं त्याला. स्वामीनाथन म्हणतात तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी तिथे गेल्यानंतर त्याला बरोबरच करणार आहे. स्वामीनाथन आलेले असतात आणि म्हणत असतात की तुमची जी डिझायनर आहे त्या डिझायनरच्याच मला डिझाईन हव्या आहेत, नाहीतर आपला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालेला असंच समजा तुम्ही. अद्वैत म्हणत असं अहो तुम्ही मला थोडासा अवधी द्या ना, आपली नवीन डिझायनर खूप छान आहे, ती खूप छान डिझाईन बनवते. स्वामीनाथन ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. ते म्हणत असतात की चांदेकर तुम्ही खरोखर या कलेला म्हणजे जी कला आहे त्या कलेमधलं तुम्हाला काहीच कळत नाही का? मला तुमच्याकडनं ही एक्सपेक्ट नव्हतं. मला असं वाटलं की तुम्हाला कला आहे याच्यातलं महत्त्व तरी कळत आहे, परंतु तुम्हाला तर काहीच कळत नाहीये, तुम्ही कलेचा अपमान करताय असं मला वाटतं. परंतु स्वामीनाथन हे सांगत नाही आहेत की आबाने मला कॉल केला होता आणि अद्वैतला तुम्ही तुमच्या पद्धतीने समजा, हे ते अजिबात बोलत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असं ती डिझायनर मला हवी आहे, नाहीतर मी इकडनंच चाललो. अद्वैत खूप घाबरलेला असतो, म्हणत असो अरे बापरे हे इकडं निघाले तर मात्र मोठं नुकसान होणार आहे आणि आईचं शब्द देखील मी आता डावलू शकत नाही. काय करू बरं, कोणती डिझायनर आणू? हे तर ते डिझायनर आहेत तिलाच घेऊन बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे मीच इथे अडकून बसलेलो आहे. इथे कला मात्र स्पष्ट सांगत असे मी तुला अजिबात डिझाईन काढून देणार नाही, तो अगदी माझ्या पाया जरी पडला, माझ्या विनोदात जरी केला तरी मी तुला डिझाईन म्हणून देणार नाही. तो म्हणतात तुझी तर काही गरज नाही आहे, समजलं ना. आणि म्हणून असतो म्हणत असतो की मी एखादी चांगली 2-2, 3-3 लाख पगार देणार आणि चांगली डिझायनर शोधून आणतोस की नाही तो बघ, असं तो म्हणत असतो. आणि नंतर कलाला म्हणत असतो तू इकडनं आता जा. कला तिकडनं निघून जात असते.